नमस्कार. आज आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, पण कधी विचार केलाय का की आपलं शहर नक्की चालवतं तरी कोण? चला, आज आपण प्रशासनाच्या याच एका खूप महत्वाच्या भागाबद्दल जाणून घेऊया, म्हणजेच महानगरपालिकांबद्दल. म्हणजे बघा ना, रोज सकाळी आपल्या दारात कचरा गाडी येते, रस्त्यावरचे दिवे लागतात, नळाला पाणी येते, ही सगळी व्यवस्था पाहतो तरी कोण? हाच प्रश्न आहे, आपलं शहर चालवतो कोण? याच प्रश्नाचे उत्तर अगदी सोपं आहे, म्हणजे महानगरपालिका. आता महानगरपालिका म्हणजे काय तरी? ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, म्हणजे खास आपल्या शहराचा कारभार पाहण्यासाठी तयार केलेलं एक सरकारचं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शहराचं स्वतःचं सरकार. ओके, तर मग याची सुरुवात कुठून करायची? अर्थात महाराष्ट्राच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या महानगरपालिकेपासून. एक असं शहर जिथं प्रशासन सांभाळणं एक मोठं आव्हान आहे. बरोबर ओळखलं, मुंबई. हो, मुंबई महानगरपालिका, जी आपल्या सगळ्यांना बीएमसी म्हणून जास्त परिचयाची आहे. तीच आहे महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली महानगरपालिका आणि तिचा इतिहास खरंच खूप जुना आणि महत्वाचा आहे. बीएमसीचा प्रवास तर अक्षरशः थक्क करणारा आहे. जरा विचार करा, तिची स्थापना झाली होती 1888 साली, म्हणजे आपला स्वातंत्र्य मिळण्याच्या कितीतरी आधीपासून ती अस्तित्वात आहे. आणि आजची स्थिती काय? तर आज ही महाराष्ट्रातली एकमेव अ श्रेणीतील महानगरपालिका आहे. पण श्रेणी का, असा प्रश्न पडला असेल? उत्तर आता आराखड्यात दडले. 2011च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या होती तब्बल 1,19,20,00,000पेक्षा जास्त, म्हणजे जवळपास 1,20,00,000. ओहो, हे तर जगातल्या अनेक लहान देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. आता विचार करा, एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या शहराचा कारभार पाहणं किती मोठं आव्हान असेल. अर्थात महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिका काही मुंबई एवढ्या प्रचंड नाहीत. मग सरकार त्यांच्यात फरक कसा करत असेल? त्यासाठी एक सिस्टम आहे, लोकसंख्येवर आधारित वर्गीकरण. चला तर ही पद्धत जरा नीट समजून घेऊया. तर होतं काय की लोकसंख्येनुसार महानगरपालिकेची ग्रेडिंग केली जाते. अ प्लस अ, ब, क, ड अशा 5 श्रेणीत आहे. एकदम सोपा आहे. अ प्लस म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेले शहर आणि ड म्हणजे तुलनेने कमी लोकसंख्येचं. आणि हा फरक किती मोठा असू शकतो हे समजून घेण्यासाठी आपण 2 टोक बघूया. एका बाजूला आहे अ श्रेणीची आपली बृहत मुंबई, जिची लोकसंख्या 1,20,00,000च्या घरात आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे ड श्रेणीतील परभणी महानगरपालिका, जिची लोकसंख्या आहे साधारण 3,00,000च्या आसपास. जमीन आसमानचा फरक आहे. साहजिक, दोन्ही ठिकाणची आव्हान आणि कामाच्या स्वरूप किती वेगळं असणार. मुंबई पासून परभणी पर्यंतचा हा जो प्रवास आहे, तोच आपल्याला महाराष्ट्राच्या शहरीकरणाची एक इंटरेस्टिंग कहाणी सांगतो. चला तर मग बघूया की आपल्या राज्यात शहरांचा विस्तार कसा होत गेला आणि त्यासोबत महानगरपालिका कशा वाढत गेल्या. महाराष्ट्राच्या शहरीकरणाच्या या लाटा पाहणं खरंच खूप रंजक आहे. बघा, स्वातंत्र्यानंतर म्हणजे 50च्या दशकात पुणे, नागपूर यासारखी शहरे मोठी झाली. मग 80च्या दशकात औद्योगिकरणामुळे ठाणे, नाशिकन वेग घेतला आणि हा विकासाचा प्रवास आजही थांबलेला नाहीये. अगदी अलीकडे 2023 पर्यंत नवीन महानगरपालिका तयार झाल्या. हा वेग किती जबरदस्त आहे हे पहा. 2016 मध्ये पनवेलला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. 2022 मध्ये इचलकरंजीला आणि अगदी गेल्या वर्षी 2023 मध्ये जालन्यालाच. हेच महाराष्ट्राच्या न थांबणाऱ्या विकासाचं आणि शहरीकरणाचं सगळ्यात ताजं उदाहरण आहे. आता एक नजर टाकूया महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांकडे. नागपूर प्रशासकीय विभाग 2 महानगरपालिका आहेत, नागपूर आणि चंद्रपूर. अमरावती प्रशासकीय विभागात 2 महानगरपालिका आहेत, अमरावती आणि अकोला. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातच 5 महानगरपालिका आहेत, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि नांदेड. पुणे प्रशासकीय विभागात 6 महानगरपालिका आहेत, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाडा, कोल्हापूर आणि इचलकरंजी. नाशिक प्रशासकीय विभागात 5 महानगरपालिका आहेत, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव. आणि शेवटी कोकण प्रशासकीय विभागात तब्बल 9 महानगरपालिका आहेत आणि सर्वात जास्त 6 महानगरपालिका ठाणे जिल्ह्यात आहे. वसई, विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, मुंबई पनवेल आणि ठाणे. तर मग या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या
महानगरपालिका महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहेत आणि आजच्या घडीला महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका कार्यरत आहेत तर 29 हा आकडा फक्त एक नंबर नाहीये तर तो आपल्या राज्याच्या शहरी प्रशासनाची ताकद आणि त्याची व्याप्ती आहे. प्रत्येक शहराचा विकास या संस्थावर अवलंबून असतो पण एक प्रश्न उतरतो की या संस्था अस्तित्वात येतात तरी कशा तर या अधिकार पूर्णपणे राज्य शासनाकडे असतो. राज्य सरकारच ठरवतं की एखाद्या शहराची वाढ आता इतकी झाली आहे की त्याला महानगरपालिकेची गरज आहे. शहराचा वाढता आकार, वाढी, लोकसंख्या या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच हा मोठा निर्णय घेतला जातो आणि हे सगळं आपल्याला एक महत्त्वाच्या प्रश्नाजवळ आणून सोडतं. ज्या वेगाने महाराष्ट्राचे शहरीकरण होते ते पाहता भविष्य आणखी कितीतरी शहरांना अशा स्वतंत्र प्रशासकीय संस्थाची म्हणजेच महानगरपालिकेची गरज भासू शकते. हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.